कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे ते पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचबरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार कपिल पाटील तर भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण। कल्याण डोंबिवली महापालिकेतील 2010 मधील पक्षीय बलाबल आपण काय होतं पाहूयात। शिवसेनेला 31 जागा, भाजपला 9, काँग्रेस 15, राष्ट्रवादी 14, मनसे 27 तर इतर 11। गेल्या निवडणुकीत कल्याण डोंबिवली आणि कोल्हापुरात किती मतदान झालं होतं ते पाहूयात। कल्याण डोंबिवलीमध्ये 46.49% मतदान झालं होतं तर कोल्हापूरमध्ये 67.69% इतकं मतदान झालं होतं। कल्याण डोंबिवली महापालिकेतील 2005 आणि 2010 मधील तुलनात्मक बलाबल आपण पाहूयात। आपण पाहतोय 2005 मध्ये शिवसेनेकडे 29 जागा होत्या, 2010 मध्ये 31 जागा झाल्या तर भाजपला 2005 मध्ये 16 जागा होत्या, त्या 2010 मध्ये कमी होऊन 9 जागा मिळाल्या। मनसेला 2005 मध्ये एकही जागा नव्हती, 2010 मध्ये 27 जागावरती मनसेला यश मिळालं कारण त्यांची ती पहिलीच निवडणूक होती। काँग्रेसला 2005 मध्ये 21 जागा होत्या, त्या कमी होऊन 2010 मध्ये 15 वरती आल्या। राष्ट्रवादीला 2005 मध्ये 23 जागा होत्या, त्या 2010 मध्ये 14 वरती आल्या तर इतर पक्षांच्या उमेदवारांना 16 ठिकाणी यश मिळालं होतं। 2005 मध्ये 2011 मध्ये 11 ठिकाणी ते यश मिळवता आलं होतं। आपण बघतोय कोणी काय आश्वासन दिले कल्याण डोंबिवलीमध्ये। स्टेशन परिसराचा पॅसेंजर फ्रेंडली विकास करू असं आश्वासन भाजपने दिलंय। मोफत वायफाय, डिजिटल कनेक्टिव्हिटी, 1 लाख तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी, 24 तास पाणी, अखंड वीज पुरवठा। तर शिवसेनेने काय आश्वासन दिले आपण पाहतोय। वाहतूक व्यवस्थापनासाठी इंटिग्रेटेड प्लॅन तयार करणार, टोल न लावता एकात्मिक रस्ते विकास योजना राबवणार, शाळांमध्ये ई लर्निंग सुविधा, टॅबचं वाटप करणार, 24/7 पाणी योजना राबवणार, पाणी गळती रोखणार। मनसे नाशिकच्या विकासाचं रोल मॉडेल मांडून आश्वासनं दिली आहेत। शहर अद्ययावत करणार, रेल्वे स्टेशन परिसराच्या सुशोभीकरणावर भर देणार, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।